उजेड ही सलामीची जोडी आपल्या बघायला मिळते. देवया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. नशिबाची साथ तुम्हाला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु नशिबाची जर साथ हवी असेल ना तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगलं मेहनत, चांगलं कार्य, चांगली जिद्द हे घटक हे गुण दाखवावे लागतील. दरम्यान ग्रीन सिग्नल गेमीचं ऑन पहिला चेंडू गोलंदाज दर्शन आपण पाहतोय. यावेळी जर आपण पाहिलं तर मग सरळ बॅटने पुन्हा एकदा कॉर्नर रिझर्व्ह मध्ये प्रोटेक्शन असेल. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण लावलंय त्याच अनुषंगाने ह्या चेंडूची हाताने केली गेली होती. सरळ बॅटने हा चेंडू स्ट्रोक केला होता बॅटर रोहित दिवाने आणि एका धावेने स्वतःचा आणि आपल्या संघाचा देखील खातं उघडते. आज मात्र चांगली जर्सी मध्ये बघायला मिळते येवूर संघ. आणि तसे मागच्या गतवर्षी सीझनचा जर आपण विचार केला येवूर संघाचा तर मग आय थिंक रोहित खूप चाललं होता. मला वाटतं जी APL आपण पाहिली होती त्या ठिकाणी देखील रोहितने चांगला परफॉर्मन्स केला होता. त्यानंतर मग काही स्पर्धामध्ये देखील रोहितनं डेफिनेटली चांगलं परफॉर्मन्स आपल्या संघासाठी केलं होतं. आणि सध्या तो संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाला कामगिरीच्या बाबतीत हे पुढे राहावं लागेल. गोलंदाज दर्शन आपण पाहतोय. आणि भादोड संघाचा जर बाजूने बोलत झाला तर मग स्पेशली ह्या गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातोय. गोलंदाजी सुरेख आहे या संघामध्ये. परत इथे जर आपण पाहिलं तर मग सरळ बॅटने चेंडू स्विंग केलं तर वाडीश लॉंग रिजनमध्ये कॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षण पुढे आला होता. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा 2 धाबा या ठिकाणी मात्र मिळायला जातील बॅटर रोहित दिवाला. 4 धाबा लागल्या जातात स्कोर कार्डवर. पॉवर प्लेचं हे बंधनकारक षटक सध्या स्थितीला आपण पाहतोय. या रोहित दिवासाठी जर फिल्डिंग पोझिशन पाहिली तर ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक ठेवले जातात या पॉवर प्ले षटकामध्ये वाडीश लॉंग अँड कॉर्नर रिजनमध्ये. यावेळी जर आपण पाहिली तर मग फुटवर्क खूप दिसून आलं बॅटर रोहित. आणि त्याच अनुषंगाने मग लास्ट मोमेंटला लेंथ लाईनमध्ये अगदी चुकला गेला गोलंदाज दर्शन. सो दिस इज अ वाईट डिलिव्हरी फ्रॉम दर्शन. नाणेफेकी जिंकली येवूर संघानं. धाडसी निर्णय घेतला. हो 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 ये बढ़िया गेंद जवाब देते हुए इस गेंद के माध्यम से बल्लेबाज रोहित दिवा को, क्योंकि पिछली गेंद अगर देखी जाए तो रोहित दिवा ने काफी अच्छा फुटवर्क दिखाया था और उसी वजह से लेंथ और लाइन में भटक चुके थे गेंदबाज दर्शन. फिर उसके बाद क्या काफी खूबसूरत हाफ ट्रैक गेंद थी. बाउंस गेंद थी. शरीर से टकराते हुए गेंद देखने को मिली. काफी अच्छी गेंद. हालांकि अब तक 5 रन स्कोर कार्ड के ऊपर पावर पे ओवर चलता हुआ दोबारा मोड़ते हुए गेंदबाज अड़े बल्ले से इस बार, लेकिन प्रोटेक्शन रहेगा पीछे कॉर्नर रीजन में. लेकिन जब तक गेंद का थ्रो होगा तब तक 2 रन आसानी के साथ दोनों बल्लेबाजों के माध्यम से. और इसी प्रकार अगर देखे जाए तो फिर स्कोर अगर देखे जाए तो 7 रन स्कोर कार्ड के ऊपर 7 रन विदाउट लॉस एनी विकेट. गेंदबाजी अच्छी हो रही है लेकिन आखिरी गेंद रहेगी इस ओवर की. इस बार घुमा दिया गेंद जरिए लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. वाह क्या बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला. देखिए एक्शन रिप्ले में क्या बेहतरीन फुटवर्क नजर आया बल्लेबाज रोहित देवा के द्वारा. और मैंने पहले ही कहा था कि यह फुटवर्क काफी अच्छा लग रहा है, काफी अच्छे रिदम में लग रहे हैं. और शॉर्ट पिच गेंद थी, काफी अच्छा पुल किया, गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. और इसी के साथ पहले पावर प्ले ओवर का यहाँ पे समाप्ति होती है. और अगर स्कोर देखे जाए तो फिर 13 बिना विकेट कोई गवाते हुए काफी अच्छा स्टार्ट मैं तो कहूंगा. आखिरी गेंद के ऊपर जो छक्का है ना, उसी छक्के के साथ एक अच्छी कंडीशन में यह अच्छा स्टार्ट मिला है वर्ली 11 येवूर टीम के लिए. और मैंने पहले ही कहा था कि यस कप्तान रोहित दिवा अच्छे रिदम में दिख रहे हैं. तो उधर रिदम में काफी अच्छा स्ट्रोक देखने को मिला. गेंदबाज हरीश रेंगे दूसरे ओवर लेकर आए. इस बार आगे रखे थे गेंद को, बड़ा के ऊपर से गेंद जा रही वाडी स्ट्रॉन्ग ऑफ रीजन में. सिंगल रन मिलेगी बल्लेबाज सुरेश फुजड़ को. 14 रन स्कोर कार्ड के ऊपर. इसके बाद अगर देखी जाए तो अगला सामना देखने को मिलेगा
जय बजरंग चिंबीपाड़ा और शायद पुंडास के बीच में ये अगली मैच देखने को मिलेगी। हालांकि ये भी काफी अच्छा मुकाबला देखने को मिलेगा हमारे दर्शकों को, लेकिन यहाँ पे हरीश गेंदबाजी ट्रैक पर, ये फुलटास गेंद थी, हालांकि टाइमिंग अच्छा नहीं था, स्टेप आउट किया था, इसीलिए ये स्ट्रोक फंस गया। मैं तो कहूंगा मिस टाइमिंग स्ट्रोक, और ये बिग विकेट रोहित दिवा को लौटना होगा पवेलियन में। पहला झटका वर्ली 11 येवूर को रोहित दिवा के माध्यम से विकेट। पर उसके बाद बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था, हालांकि फुलर लेंथ गेंद थी, लेकिन स्टेप आउट किया था कप्तान रोहित दिवा ने, और उसी की वजह से अगर गेंद और बल्ले का संपर्क हो तो जहां पे ग्रिप करते हैं बस वहीं पे गेंद और बल्ले का संपर्क हुआ था लगभग, और उसी वजह से गेंद काफी ऊंची गई थी, और ये आसानी का झेल पकड़ते हुए फील्डर नए बल्लेबाज। इस बार भी मिस टाइमिंग स्ट्रोक, सॉफ्ट डिस्मिसल, लौटना होगा और एक बैटर को, आई थिंक ऋतिक जाधव ये बल्लेबाज थे, फंस गए इस स्ट्रोक के लिए, और दूसरा धक्का येवूर टीम के लिए। माय गॉड, काय झालं, काय होतं आणि काय झालं, काय सुरुवात बघायला मिळालं ते 13 धावांचं अगदी चांगलं स्टार्ट केलेलं होतं पॉवर प्ले षटकामध्ये, पण त्यानंतर हरीशने अगदी वापसी केली असंच मित्र म्हणेन। आणि तसं मी आधी चर्चा केली होती, स्पेशली जय खंडोबा भागवत संघ जर ओळखला जातो खऱ्या अर्थाने त्यांच्या गोलंदाजीसाठी, मग दर्शन असेल यावेळी बॅकफुटवर जातोय चेंडू, मात्र यस आदरणीय जे समजे संघटनेचे नक्कीच गाव कमिटी अध्यक्ष आहेत आदरणीय राजू कुडवा साहेबांना विनंती असेल सन्मानानं आपण आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। आपलं करतोय पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत, आणि जसं अजितदादा वड यांच्या माध्यमातून आपणास विनंती आहे, आणि त्यांच्यासोबत लक्ष्मणजी हाडल साहेब अँड यांना देखील विनंती असेल। यावेळी जर आपण पाहिलं तर बघ यास मिसफील्ड म्हणता येणार नाही, आपण चांगलं बघायला मिळालं, परंतु प्रशांत गांगोडे दिरीचं फिल्डर आणि चेंडू मात्र सीमा पार, 4 धावा। रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो, आपण जबरदस्त बघायला मिळालं प्रशांत या फिल्डरच्या वतीनं, आणि चौकारच्या साईने धावा पाहिल्या तर 20 आकड्यावर जाऊन पोहोचते, थोडं स्ट्रगल करायला बघायला मिळतंय नक्कीच बॅटरच्या माध्यमातून, परंतु आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, आणि ते देखील खरं आहे। तुम्ही संघर्ष करा, संघर्ष केल्यानंतर एक दिवस असा उजाडतो की यस सुखाचा दिवस येते, आणि क्रिकेट देखील असंच आहे, तुम्ही जर मेहनत कराल, चांगला प्रयत्न कराल तर मग चांगले क्षण तुमच्या हे बाजूलाच येणार। क्रिकेट खेळाविषयी जर बोलायचं झालं तर मिड विकेट रेझरमध्ये प्रोटेक्शन असेल त्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळाली जाते। अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 देखील संपलं जाते। वैभवकडे जाऊया जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, स्कोर जाणून घेऊया। 21 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर, ओ माय गॉड 13 धावा, आणि या षटकाचा विचार केला तर मग 7 धावा आय थिंक खर्च केल्या हरीश गोलंदाजाने, चांगली गोलंदाजी मित्र म्हणून वापसी करून दिली, कारण पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर मग दर्शन थोडा महागडा पडला होता। 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, आणि महत्वपूर्ण जर हरीशचा जर विचार केला तर मग कॅप्टन रोहित दिवाला बाद केला, त्यानंतर ऋतिकला त्याने बाद केलं, म्हणजे चांगली गोलंदाजी केली, परंतु सलामीचा फलंदाज सुरेश अजूनही तग धरून उभा आहे। शेवटचा षटक असेल, यानंतर सामना बघायला मिळेल जय बजरंग चिंबीपाडा अँड
इंडी इंटरप्राइजेस पुंडाज विपक्ष जय बजरंग चिंबेपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स जवळ येऊन उभे राहा आणि आम्हाला रिपोर्टिंग देखील करा, कारण लगेच ब्रेक टाइम मध्ये आम्ही नाणेफेकी करणार आहोत. आड़े बल्ले से इस बार कब्बर के ऊपर से स्ट्रोक करने का प्रयास, लेकिन वहां पे दोबारा गलती करते हुए फिलर दर्शन दांडेकर. ओ माय गॉड, दर्शन से ये उम्मीद नहीं थी शायद कप्तान कैलाश जी मलावकर को, और ये गलती कर चुके. होता है कभी कभी क्रिकेट में, अच्छे अच्छे फील्डर के द्वारा ऐसे कैच छूटते हैं, लेकिन क्रिकेट ऐसा खेल है, मैं तो कहूंगा जहां पे आपको मौका मिलेगा वहां पे आपको चौका मारना होगा. इथे काहीतरी घडलं जाते, क्रीज सोडली जाते आणि त्याच अनुषंगाने रनआउट स्वरूपात फलंदाज पाहत असेल. विकेट आणखी एखादा का वारली 11 येबूर संघाला. जाऊया डीजे मित कडे, एखादा ऐकूया सुमधुर संगीत. येस डीजे मित. थँक्यू सो मच डीजे मित, कारण एकत्रित धावा आपण जाणून घेऊया, कारण हा आणखी एक विकेट जर आपण पाहिला तर मग 24 ऑक्टोबर आय थिंक पाहत होते. नए बल्लेबाज रोशन पारदे काफी अच्छे आज ड्रेसिंग काफी अच्छे देखने को मिली येवूर टीम के द्वारा. काफी अच्छा लुकआउट उनके माध्यम से हो रहा है, और उनकी बॉडी लैंग्वेज अगर देखी जाए ना तो बहुत पॉजिटिव बॉडी लैंग्वेज यहाँ पे दिख रही है. और क्रिकेट खेल के लिए मैं तो कहूँगा पॉजिटिव रहना बहुत बड़ी बात होती है, और पॉजिटिव रहना भी होता है. लेकिन यहाँ पे क्या बेहतरीन गेंदबाजी करते हुए गेंदबाज प्रशांत, हालांकि जब वो फील्डर के रूप में थे वाइडिश लॉन्गॉन में तो वहां पे गलती की थी, उनकी वजह से एक चौका भी गया था. लेकिन गेंदबाजी काफी खूबसूरत कर रहे हैं अपनी टीम के लिए. ये भी अच्छा स्लोअर वन गेंद था, गति में बदलाव किया था. वाह क्या बेहतरीन गेंदबाजी. और मैं अक्सर ये कहता हूं कि यस, गेंदबाजी के लिए यह केवल भागवत टीम जानी जाती है. उनके सामने अगर बड़ी से बड़ी टीम भी अगर रहती है ना तो भी एक अच्छी गेंदबाजी उनके द्वारा ये देखने को मिलती है. कभी कभार गलती होती है, लेकिन अक्सर अच्छी गेंदबाजी. और यहाँ पे आड़े बल्ले से स्विंग किया मिड विकेट रीजन में, लेकिन वहां पे फील्डर थे, कॅच लपक लिया और एक विकेट. वर यहाँ पे आमचे मान्यवरांचे मात्र या ठिकाणी नक्कीच उपस्थित होते. सन्मानित श्री राजू कुडबा साहेब, त्यांच्या समेत लक्ष्मणजी हाडल साहेब, वेलकम. आपलं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये करतो मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि काल 40+ सामना देखील त्यांचा होता. आय थिंक रिझल्ट काय लागला आपण बघूया. 2 सामने त्यांनी जिंकले होते आणि तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला, परंतु 2 सामने जिंकले म्हणजे कुठे ना कुठे एक चांगला संघ आपला बघायला मिळते. आणि क्रिकेट म्हटलं विजय दादा तर मग हार जीत असणारच आहेत, आणि 2 जिंकले म्हणजे कुठे ना कुठे एक चांगला संघ म्हणून गणला जातोय. पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप सारा शुभेच्छा देते. आज खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आणि कारण जसं माणसाचं 40 वर्ष होत आहेत रेग्युलर क्रिकेट खेळल्यानंतर मग त्याला कुठे ना कुठे ओढ लागली जाते, वेध लागलं जातं ते 40+ क्रिकेटचा. आणि मला वाटतं लक्ष्मण हाडल हे देखील रेग्युलर क्रिकेटमध्ये चांगले गोलंदाज होते. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील काल गाजवला, बॅटिंग देखील चांगले करतात. आणि राजू कुडबा यांच्या बाबत म्हणायचं झालं तर ते देखील रेग्युलर क्रिकेट त्यांनी देखील गाजवला. आणि जवळजवळ भिवंडी तालुका असेल, वाडा तालुका असेल, कल्याण, शहापूर या परिसरामध्ये देखील खूप क्रिकेट त्यांनी खेळलेले आहे. आणि जर आपण पाहिलं चला नाणेफेकी पण करणार आहोत. जय बजरंग संघाचा कर्णधार करण कदम, आपण चला या. विनंती असेल आपणास आपण व्यासपीठावर देखील याचं आपलं कर्तव्य पुन्हा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण तोपर्यंत नाणेफेकी आपण करूया. एनडी इंटरप्राइजेस पुंडा संघाचा संघनायक यस प्रदेश भाणे, वेलकम. आपण नाणेफेकी करणार आहोत. जाऊया माझे साथी समालोचक तर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय राजू कुडोबा आणि लक्ष्मणजी हाडल, आपल्या विनंती आहे आपण या आपल्या या टॉस बॉक्समध्ये आपले शुभस्थापन नाणेफेकीचा गाव जो आहे तो आपण इथे करणार आहोत.
तर आपले मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे, जॉईन झालेले आहे टॉसबॉक्समध्ये ND एंटरप्राइजेस पुंडास आणि त्यानंतर जयभद्रंग चिंबीपाडा अशा पद्धतीने 2 संघ आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. टॉस नाणेफेकीचा कौल जो आहे तो जिंकलेला आहे जयभद्रंग चिंबीपाडा या संघाच्या कर्णधारांनी. आणि मान्यवरांचे आभार विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हा, कारण अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. 3 षटकाची आपण मॅच खेळवतोय. टॉस जिंकल्याच्या नंतर निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट, कारण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण पोकावचं मैदान आहे, पाटापिच आहे. फिल्डिंग करत असताना तुमच्याकरता रनचेसमध्ये असे धावा किती असतील की समोरच्या संघाला एक माइंडसेट, एक चॅलेंज मात्र करण्याकरता तुमच्याकरता रनचेसमध्ये धावा कुठेपर्यंत थांबवण्याचा एक माइंडसेट असेल? 25 ते 30. आणि त्याचबरोबर टीममध्ये काही फेरबदल किंवा जास्तीत जास्त एखादा असा कुठला खेळाडू आहे की त्याच्यावर एक जास्त अपेक्षा? समीर जाधवकडून. आणि त्याचबरोबर एक तुझ्याकडे भरपूर चांगला अनुभव आहे, कारण भिवंडी सिटी ओपन क्रिकेट असेल, त्याच्यानंतर मात्र भिवंडी तालुक्याच्या बाहेर वाडा, ठाणे, शहापूर या सर्व विभागामध्ये तू खेळतोय. अशा वेळेला मात्र तुझ्याकडे असलेला अनुभव या टेनिस बॉल क्रिकेटमधला आणि सध्याचे जे खेळाडू आपले फ्युचर अपकमिंग जे खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत, त्यांना काय संदेश देऊ शकशील? यंग प्लेअरला मी एकच सांगू शकतो का तुम्ही सिनियर प्लेअरला रिस्पेक्ट द्या. रिस्पेक्ट दिली तर तुम्ही पुढे जाऊ शकता. यस, क्या बात आहे. खूप चांगला संदेश आणि तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रदीप दादा, जर का टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? सेम निर्णय असता आमचा फील्डिंग. परंतु पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे, कारण बॅटिंग करत असताना तुम्हाला देखील माहिती आहे की करण कदम एक चांगला खेळाडू आहे, टीम ऑलमोस्ट चांगली कामगिरी करते, परंतु प्रथम बॅटिंग करायची आहे. बॅटिंगमध्ये मागील मॅच जर आपण बघितली, पहिली टुर्नामेंट आपण बघितली की तिकडे सर्व अगदी सिनियर खेळाडू तुमच्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाले, परंतु यावेळेला सुमित, आदित्य आणि सूरज हे 3 खेळाडू मुख्य भूमिकेमध्ये आपण त्यांना नेहमी पाहिले, परंतु आज टीमचा स्कॉट कसा असेल आणि काय सांगाल? नाही, ॲक्च्युली ते जे टीमचे तुम्ही खेळाडूंचं नाव घेतलं त्या टीम आपल्या टीममध्ये खेळण्यासाठी तयार नाही आहेत ते खेळाडू. त्यामुळे आमची जी टीम आहे रेग्युलर सिनियर्स, छोटी मुलं किंवा अजून सिनियर्स प्लेयर त्यांना घेऊन आम्ही खेळू. आणि चिंबीपाडा एक चांगली टीम आहे. करणला तर आम्ही नेहमीच अप्रिशिएट करत असतो की आपल्या समाजाचा एक पोरगा आहे, तो ओपन क्रिकेट ऑल इंडिया क्रिकेटमध्ये खेळतो. आम्हाला त्याचा अभिमान नक्कीच असतो, पण आम्हाला त्यांच्यासोबत आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. यस, खूप चांगली प्रतिक्रिया आणि तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सेकंड इनिंगला सुरुवात आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये. सिवडी कॉम्बॉक्स, धन्यवाद. म्हणून मॅच कडे आपण जाऊया, कारण टार्गेट पाहिला तर मग आय थिंक 25 धावांचा टार्गेट समोर असताना पहिला चेंडू पाहिला रोहित दिवा हा गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांतच्या बाटमधून पहिल्या चेंडूवर हा चौकार बघायला मिळाला. लांब लचक रन आपल्याला बघायला मिळतं. आटम आउट विकेट. ओहो हो हो हो, ये बढ़िया स्ट्रोक, ये बढ़िया, काफी खूबसूरत कवर के ऊपर से इस स्ट्रोक को खेला था बल्लेबाज प्रशांत ने, और नतीजा ये है कि ये शायद छक्का है. काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला. ऐसा लगा कि जैसे बैटर प्रशांत ने नाप लिया क्या. काफी अच्छा स्ट्रोक, जैसे मराठी में कहते हैं तोलून मोलून मोजून हा सिक्सर. बेहतरीन शॉट. आज जैसे मैंने गेंदबाजी करते समय ऐसा कहा था कि यस, भादुआ टीम स्पेशली गेंदबाजी के लिए जानी जाती है, लेकिन यहाँ पे प्रशांत ने कहीं ना कहीं एक एग्जाम्पल दिया कि यस, गेंदबाजी के सिवाय हम अच्छी बल्लेबाजी भी कर सकते हैं. और ऐसा उन्होंने यहाँ पे अपने को प्रेजेंट भी किया है. एक चौका और छक्के के साथ खेल रहे हैं. रोहित को कुछ और सोचना होगा. इस बार स्विच हिट का स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन अच्छा जजमेंट लिया गेंदबाज रोहित देवा ने और उसी हिसाब से गेंद को रिलीज किया. आखिर तीसरी गेंद डॉट आती हुई, लेकिन जो चल रहा था वो अच्छा चल रहा था. मैं तो कहूँगा प्रशांत बैटर के बाजू में अगर कहना हो तो, क्योंकि सीधे बल्ले से एक चौका और छक्का भी आया था, लेकिन पलटी शॉट खेलने का जो प्रयास किया था वहां पे उनको
कामयाबी नहीं आई। अगली गेंद इस बार बैट बल्ले से शरीर से टकराते हुए गेंद, इस बार एक तो रन डेफिनेटली मिलेगी, लेकिन बाइस का इशारा भी हमारे पंच दीपक दिंडे के द्वारा यहाँ पे आता हुआ। हालांकि टारगेट अगर देखा जाए तो फिर लो स्कोर का टारगेट यहाँ पे देख सकते हैं 25 रन बनाने मैच जीतने के लिए जय खंडोबा स्पोर्ट भागवत टीम के लिए। और अच्छी स्टार्ट यहाँ पे प्रशांत के द्वारा। अब तक स्कोर अगर देखा जाए तो 11 बिना कोई विकेट गवाते हुए जय खंडोबा स्पोर्ट भागवत। स्ट्राइक निकले रोहित इस बार इस मिडअप के ऊपर से गेंद जारी है, वाइड लॉन्ग ऑफ रेजर में यस जाएगी बाउंड्री के बाहर। ये क्लासिकल स्ट्रोक देखने को मिला रोहित इस बल्लेबाज के द्वारा, मिलेगा 4 रन। थैंक यू डीजे मीत, आपका बहुत बहुत शुक्रिया इस अच्छी ट्यून्स के लिए। इस बार दोबारा अपने चौके के साथ अकाउंट ओपन किया गया बल्लेबाज रोहित ने। इस बार अगर देखे जाए तो हाफ ट्रैकर्स गेंद थी, लाइन अगर देखी जाए तो फिर लेग स्टंप पे रखी थी और उसका नतीजा ये हुआ कि ये गेंद वाइड करार दी हमारे ऑफिशियल अंपायर दीपक दिंडे के द्वारा। और एक एक्स्ट्रा रन मिलेगी, 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। काफी खूबसूरत बल्लेबाजी हो रही है पावर प्ले ओवर में प्रशांत और रोहित, ये दोनों बल्लेबाजों के माध्यम से अगली गेंद के लिए तैयार रहेंगे। शायद ये आखिरी गेंद रहेगी इस पावर प्ले ओवर की। इस बार दोबारा हाफ ट्रैकर्स गेंद थी, लेकिन मौका था यहाँ पे कैच लपकने का, लेकिन कैच लपकने में असफल रहे विकेट कीपर। गेंद पीछे गई थी, विकेटों के पीछे गेंद ट्रैवल हुई थी। जब तक गेंद विकेट कीपर के हाथों में गई तब तक 2 रन यहाँ पे लेते हुए, और इसी 2 रन के साथ अगर स्कोर देखे जाए तो फिर 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। आपण पाहतोय आपल्या स्टेजवर आपण चर्चा करत होतो 40+ क्रिकेटचं चर्चा आपण करत होतो। 40+ खेळवण्याची आम्ही चर्चा केली होती आदरणीय राजू कुडबा अँड लक्ष्मण आडल। खरोखरच रेग्युलर क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं बघायला मिळालं, परंतु जसं आपलं वय होतं ना, मग 40 परत आपण आल्यानंतर मग खरंच ज्याच्यामध्ये आधुनिक खेळ आहे, ज्याला खेळ आवडते आणि ज्याला अजूनही खेळाची इच्छा असते, मग 40+ क्रिकेट हे डेफिनेटली त्यांच्या माध्यमातून खेळले जाते। आणि म्हणूनच त्यासाठी जर शरीर जर फिट असेल, तर मग नक्कीच 40+ मध्ये कामगिरी करेल हिट। सो शरीर फिट ठेवणं खूप महत्त्वपूर्ण असेल। आणि तसे 40+ जर आपण पाहिलं, शरीर फिट असो नसो, परंतु एक आवड क्रिकेट खेळावर असणारं प्रेम हे नक्कीच 40+ क्रिकेट खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतं। म्हणूनच एक सुंदर वाक्यरचना या 40+ क्रिकेटसाठी आपल्याला बघायला मिळते। हात थकले, पाय थकले, तारुण्य तसे उरले नाही, पण क्रिकेटच्या प्रेमापोटी मन अजून भरले नाही। एकेकाळचे फास्ट बॉलर्स आता मध्यम गती झाले आहे, फिरकीचे जादूगर सुद्धा जमिनीवर आलेत। फिल्डिंग मध्ये सुद्धा शरीर हवे तसे साथ देत नाही, समोरून जातो बॉल पण हातात काही येत नाही। असे सर्व असले तरी खेळात 100% देणार, एक कॅच सुटला तरी दुसरा सूर मारून घेणार। आता हारणे जिंकणे दूर राहिले, खेळत राहणे खास आहे, बॅट टेकत मैदान देऊ, कारण क्रिकेट आमचा श्वास आहे। सगळे म्हणतात 40 गेली 50 आली, अभी ये बॅट तुमसे उठेगी नहीं। एक सिक्सर ठोकून म्हणा, ये क्रिकेट का नशा है भाई, मरते दम तक छुटेगा नहीं। हात थकले, पाय थकले, तारुण्य तसे उरले नाही, पण क्रिकेट खेळण्यासाठी मन अजून हरले नाही। का सुंदर वाक्य रचना या 40+ क्रिकेट खेळाडूसाठी अक्षरच हे वाक्य बनवले आहेत, आणि ज्यांनी कोणी बनवलं असेल खरंच त्यांना देखील खूप धन्यवाद देतोय, आभार व्यक्त करते। कारण खरंच शरीर जरी आपला साथ देत नसेल ना, तर मनामध्ये इच्छा असते क्रिकेट खेळाची। आणि आज राजू कुडवा असतील, लक्ष्मण आडल असतील, आणि आम्ही देखील आतमधून 40+ क्रिकेट खेळण्याचा आम्ही देखील आनंद घेतोच। पण यस, जोपर्यंत आपली मनाची इच्छा प्रबळ असेल, जोपर्यंत आपलं शरीर फिट असेल, तोपर्यंत तुम्ही क्रिकेट खेळा। कारण क्रिकेट खेळल्यानंतर खरंच तुमचं आरोग्य देखील चांगलं राहतं, एक मानसिक शारीरिक
नक्कीच तुम्हाला चांगलं वाटतं, शारीरिक फिट असाल, मानसिकरित्या देखील तुम्ही फिट असाल. सो आपण क्रिकेट खेळा, परंतु क्रिकेट खेळाबरोबर तुम्ही आपला व्यवसाय नोकरी वगैरे सांभाळून हा क्रिकेट खेळ खेळायचा आहे. चर्चा तर आपण करणारच आहोत या क्रिकेट खेळाविषयी, 40+ क्रिकेट खेळाविषयी, परंतु चर्चा करूया ऑनगोइंग या सामन्याची. 18 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. ओ या बॉली गुड गेट टेकले. आय थिंक दैवत मला वाटतं हा बॅटर आहे, परंतु इथे दैवतला परतीचा प्रभास करावा लागेल. विकेट. वाह, सुरेश भुजड बॅटिंग मध्ये फारसा प्रभावीपणे करता आली नाही त्याला, परंतु इथे मात्र गोलंदाजी चांगली करते. या सेलिब्रेशन साठी आपण डीजे मेथकडे जाऊया. एखाद्या सुमधुर संगीत ऐकायला काहीच हरकत नाही, कारण विकेटचं पतन झालेलं आहे इथे. थैंक यू सो मच डीजे मीत. ओ माय गॉड, काफी खूबसूरत गेंदबाज सुरेश भुजड़ के द्वारा. क्या था और क्या हो गया, क्योंकि पहली पावर में ओवर में अगर देखा जाए तो 18 रन आए थे जय भादवड खंडोबा टीम के लिए, लेकिन यहाँ पे सूरज काफी खूबसूरत गेंदबाजी करते हुए, यहाँ की हालांकि नए बल्लेबाज हरीश ने संभाल के ये गेंद को स्ट्रोक किया ऑन साइड में और सिंगल रन मिले. आखिर ये 5वें गेंद के ऊपर ये सिंगल रन आई है, क्योंकि पहली गेंद अगर देखी जाए तो डॉट आई थी, फिर उसके बाद दूसरी गेंद भी डॉट आई थी, फिर तीसरी गेंद के ऊपर विकेट चटकाया था, फिर चौथे गेंद पर दैवत को भी आउट किया था गेंदबाज सुरेश ने. और इक्वेशन देखे जाए तो 7 गेंदों में 6 रन की दरकार रहेगी. स्ट्राइक के लिए बल्लेबाज रोहित है. अगली गेंद. ओ इस बार पलटी शॉट खेलना चाहते थे, नाराज हो गए अपने आप से बल्लेबाज रोहित, और ये गेंद जाते हुए. वाह, क्या बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी सुरेश भुजड़ के द्वारा. काम 50 किया अपने टीम के लिए, क्योंकि उन्होंने खर्च के खाली 1 रन और 2 महत्वपूर्ण विकेट चटकाने का काम अपने ओवर में किया. हालांकि अगर देखे जाए तो 19 रन 2 ओवर के बाद, और समीकरण अगर देखे जाए, इक्वेशन अगर देखे जाए तो फिर 6 गेंदों में 6 रन की दरकार रहेगी मैच जीतने के लिए. क्या होगा अगर सुरेश भुजड़ के जैसे अगर गेंदबाजी हुई तीसरे गेंदबाज के द्वारा, तो फिर काम बन सकता है वार्ली 11 यूरो टीम के लिए. लेकिन अच्छी गेंदबाजी नहीं हुई तो फिर जीत सकते हैं, लेकिन जितनी तारीफ की जाए उतनी कम रहेंगी गेंदबाज सुरेश भुजड़ के. वाह, क्या बेहतरीन गेंदबाजी. 1 रन दिया अपने ओवर में और 2 महत्वपूर्ण विकेट अपने नाम किए. अभी यहां से अगर देखे जाए, समीकरण देखे जाए तो फिर गेंद बाकी है 6 और 6 रन की दरकार रहेगी मैच जीतने के लिए जय खंडोबा स्पोर्ट भादवड टीम के लिए. क्या सोच होगी बल्लेबाज हरीश की, रोहित की, और क्या सोच होगी अगले गेंदबाज दीपक की, ये देखना काफी दिलचस्प होगा, काफी मजा आएगा. क्योंकि शायद कप्तान कैलाश मलावकर इन्होंने भी ये शायद सोचा नहीं होगा कि एक ऐसा भी मोड आएगा, क्योंकि पहले ओवर में 18 रन थे, फिर दूसरे ओवर में खाली 1 रन आया, और कहीं ना कहीं थोड़े प्रेशर में रहेंगे बल्लेबाज हरीश. लेकिन देखेंगे क्या होता है अगली ये आखिरी ओवर में. पहली गेंदबाज ये संभाल के खेला, इस बार शॉर्ट कवर के ऊपर से गेंद को स्मैश किया. ओ माय गॉड, हल्के हाथों से खेला था. इसकी आशा भी की नहीं थी हरीश ने कि मुझे ये चौका मिलेगा, लेकिन गैप ढूंढने में सफल हो गए और उसी की वजह से ये चौका. आइए देखिए एक्शन रिप्ले में क्या बेहतरीन स्ट्रोक खेला हल्के हाथों से शॉर्ट कवर पॉइंट के ऊपर से. और एक बार देख सकते हैं अब एक्शन रिप्ले में काफी अच्छा फुटवर्क, काफी अच्छा क्लासिकल स्ट्रोक देखने को मिला. और 4 रन के साथ अगर देखे जाए फिर 23 रन 23 जीतने के लिए खाली 2 रन की आवश्यकता 5 गेंदों में. गेंदबाज तैयार, हो वैसे ही खेलना चाहते थे, लेकिन आउटसाइड एज लगकर कॉर्ड बैन के रूप में लौटना होगा बल्लेबाज हरीश को. दीपक को विकेट मिलते हुए यहाँ पे, और एक झटका भादवड टीम के लिए विकेट.
करतोय. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आज डीजे मीत खरड यांच्याविषयी देखील म्हणावं लागेल. खरंच खूप छान त्यांचा हा डीजे. आणि कोणाला हवं असेल एखाद्या कार्यासाठी तर मग डेफिनेटली त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. डीजे मीत आणि त्यांना जे सांगितलं तेच करतायत. आणि जेवढा आवाज आम्हाला हवंय तो आवाज मात्र नक्कीच ते करतायत. थँक्यू सो मच. कारण आमच्या गळ्याची खूप काळजी घेत आहेत, आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. आणि येस, अधूनमधून असे चांगले चांगले डीजे वाले आम्हाला भेटता येतात. खरंच एखादी स्पर्धा तुम्हाला यशस्वी करायची असेल तर डीजेची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. म्हणजे कमीत कमी एक चांगला आवाज आमच्या उपस्थित प्रेक्षकांना डेफिनेटली तो पोहोचला जातोय आणि ते काम डीजे मीत करतायत. चर्चा करू आपण ऑनगोईंग मॅचकडे आपण जाऊया. कारण 3 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. विकेट आला दुसऱ्या चेंडूवर, त्यानंतर डॉट आला. क्या बात है, बेहतरीन. 3 गेंदों में 2 रन की आवश्यकता. बल्लेबाज स्ट्राइक के लिए शायद दर्शन हम देख सकते हैं. इस बार आगे निकल के मारना चाहते थे और बल्ले और गेंद का संपर्क हुआ. कॉर्नबैंड रूप में लौटना होगा बैटर दर्शन को. वाह, बेहतरीन वापसी करते हुए गेंदबाज दीपक. यस डीजे. क्या काफी खूबसूरत गेंदबाजी वापसी करते हुए. हालांकि 6 गेंदों में 6 रन की दरकार थी मैच जीतने के लिए जय खंडोबा भाजपा टीम के लिए. और हालांकि पहले गेंद के ऊपर चौका आया था बल्लेबाज दर्शन के बैट में से शायद. और फिर उसके बाद माफ कीजिएगा, हरीश के बैट में से वो चौका आया था. फिर उसके बाद हरीश आउट हो गए दूसरे गेंद के ऊपर. फिर नए बल्लेबाज आए थे शायद दर्शन आए थे. फिर डॉट गेंद हुई थी. फिर उसके बाद दर्शन आउट हो गए. फिर यहाँ पे अगर इक्वेशन देखे जाए तो 2 गेंदों में 2 रन की दरकार. क्या मैच चल रहा है दोपहर आफ्टरनून सेशन में. बेहतरीन मैच चलता हुआ. पहले ओवर में 18 रन थी. फिर उसके बाद दूसरे ओवर में 1 रन थी. फिर उसके बाद दीपक भी अच्छी गेंदबाजी करे. काफी खूबसूरत गेंदबाजी. 2 गेंदों में 2 रन की आवश्यकता. फुल टॉस गेंद यहाँ पे फॉल थ्रो में. ओ माय गॉड, यहाँ पे डायरेक्ट हिट लौटना होगा बल्लेबाज राज को. और इस मैच में ट्विस्ट आता हुआ. काफी खूबसूरत गेंदबाजी और काफी अच्छा फील्डिंग भी देखने को मिला. देखिए एक्शन रिप्ले में क्या बेहतरीन यहाँ पे फील्डिंग की और डायरेक्ट हिट किया, डायरेक्ट थ्रो किया गेंद को स्टंप के ऊपर और विकेट छटकाते हुए. यस डीजे मीत. या परिस्थितीवरून मला एका गाण्याची आठवण होते. काय होतास तू, काय झालास तू. कारण परिस्थिती ही अगदी जय खंडोबा स्पोर्ट भादवडच्या संघाच्या बाजूने होती. मात्र त्यांनी हा परिस्थिती खराब केली. आता तो एक प्रश्न असेल, विजयदादांचा असाच प्रश्न आहे की सुपर ओव्हर बघायला मिळेल का. परंतु येणारा काळ, येणारा वेळ आपल्याला सांगून जाणार. कारण एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज. काय होता आणि काय झालं. नवीन फलंदाज आपण पाहतोय. दीपकचा शेवटचा चेंडू. 2 धावेची गरज असेल एका चेंडूमध्ये. क्या होगा इस गेंद के ऊपर. सुपर ओवर या रन निकलेंगे, एक सवाल रहेगा. ओ यहाँ पे अच्छा स्ट्रोक. ओ माय गॉड. और इस स्ट्रोक्स के वजह से मैच जीती है जय खंडोबा स्पोर्ट भादवड टीम ने. लेकिन क्या लाजवाब गेंदबाजी भी देखने मिली येवूर टीम के तीनों गेंदबाजों के द्वारा. सो जाते डीजे मीत के पास एक गाना सुनते हैं.
रूल्स रेगुलेशन तुम्ही फॉलो करा। क्या बेहतरीन ये मैच देखने को मिला येबुर और भादवा टीम के लिए। हालांकि येबुर टीम की जितनी तारीफ की जाए